नमस्कार, मी स्वानंद. डावे उजवेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रेसिडेंटच्या घरामधल्या पूलमध्ये लोक उड्या मारतायत. प्राईम मिनिस्टरचं घर लोकांनी जाळून दिलेलं आहे. पूर्ण देशभर आंदोलन चालू आहे. प्रेसिडेंट देशाच्या बाहेर पळून गेला आहेत. अशी काहीशी कंडिशन आजच्या श्रीलंकेची आहे. ही का झाली हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. आपला ह्याच्याआधीचा एक व्हिडिओ होता पाकिस्तान आणि श्रीलंकेबद्दल. त्यामध्ये बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं त्यावेळेस नक्कीच दिली होती. पण त्याच्याही पुढे जाऊन ह्या अशा गोष्टींचा भारतावर कसा इम्पॅक्ट होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो, याची देखील चाचपणी करणं गरजेचं आहे. अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे श्रीलंका. 2 वर्षांपूर्वी अमर्त्य सेन सारखा एखादा इकॉनॉमिस्ट देखील श्रीलंकेची इकॉनॉमी कशी भारतापेक्षा जास्त ग्रोथ रेट आहे, जास्त ॲक्च्युली प्रगत होती आहे असं म्हणत होते. गेली 20 वर्षांमध्ये सगळ्या इकॉनॉमिस्टचं मत असं होतं की श्रीलंकेचं कुठेतरी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे भारतापेक्षा जास्त आहे का, सुधारतं आहे का. तसा पॉप्युलेशननी छोटा असलेला देश अंतर्गत वादांनी जगाच्या पटलावर आला, खऱ्या अर्थाने सांगायचं तर. या अशा श्रीलंकेमध्ये काय नक्की होतंय हे तर आपण टीव्हीवर नक्कीच बघत असाल. पण व्हेरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये पडद्यामागचे खेळाडू कोण आहेत आणि कुठला देश आहे ज्यांनी श्रीलंकेची ही वाट लावली आहे हे पण जाणणं गरजेचं आहे. श्रीलंकेची इंटरनल कारणं जशी या सगळ्या कॉन्फ्लिक्टला महत्त्वाची आहेत, त्याचबरोबर चायना आणि चायनाचं डेट ट्रॅप देखील महत्त्वाचं आहे. हे नक्की डेट ट्रॅप आहे काय? मी तुम्हाला एक छोटासा आकडा सांगेन. आत्ता श्रीलंकेकडे जवळपास $51 बिलियन देणी आहेत, म्हणजे लोन्स आहेत. त्यापैकी जवळपास 50%, थोडेसे 50%पेक्षा कमी हे चायनीज लोन्स आहेत, चायनीज देणी आहेत. एक अतिशय इंटरेस्टिंग, चायनाचा श्रीलंकेमध्ये का एवढा हस्तक्षेप वाढतो आहे ह्याचं कारण म्हणजे चायनाला कुठेतरी श्रीलंकेला भारताच्या विरोधातलं एक स्थान, एक ठिकाण म्हणून ॲक्च्युली कुठेतरी पाहिजे आहे. स्ट्रिंग ऑफ पर्ल्स या त्यांच्या पॉलिसीमध्ये श्रीलंकेला एक महत्त्वाचं स्थान आहे, कारण श्रीलंका भारताच्या सगळ्यात जवळ आहे. त्याचबरोबर जी हिंदी महासागरामध्ये, इंडियन ओशनमध्ये भारताची आत्ता पकड आहे, ती पकड कुठेतरी कमी करण्यासाठी श्रीलंका हे एक महत्त्वाचं अवजार चायनाच्या बाजूने ठरू शकतं इन द फ्युचर. म्हणून चायनानी हा सगळा खेळ केला आहे का हे पण जाणून घेणं गरजेचं आहे. 2005मध्ये श्रीलंकेमध्ये होणाऱ्या FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटपैकी चायनाच्या FDIचा वाटा होता 1%. 2015मध्ये तो वाढून झाला 35%. 2022मध्ये तो आता कुठेतरी 50%च्या जवळपास जातो आहे. एवढी इन्व्हेस्टमेंट चायना का करत आहे श्रीलंकेमध्ये? श्रीलंकेला कुठेतरी त्यांना डेट ट्रॅपमध्ये अडकवायचं आहे का? आता हे डेट ट्रॅप नक्की आहे तरी काय? मोठ्या मोठ्या प्रमाणात श्रीलंकेला लोन्स दिली जातात. ही लोन्स दिल्यानंतर त्या लोन्सची परतफेड कशी होणार ह्याचा विचार केला जात नाही. तर महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी जी लोन दिली जातात त्या प्रोजेक्ट्सचे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स हे चायनीज कंपन्यांना मिळतात. ते ओपन टू बिडिंग नसतात आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स हे चायनीज कंपनीला मिळतात. त्याच्यामध्ये सगळे कर्मचारी, मॅक्सिमम सगळे कर्मचारी हे चायनीज असतात. फायदा हा परत चायनाकडे जातो, म्हणजे पैसा परत वळवला जातो आणि लोनच्या नावावर कुठेतरी त्या देशावरचं सार्वभौमत्व सत्ता स्वतःकडे कसं ट्रान्सफर करून घेता येईल ह्याचा विचार केला जातो. मग त्या लोनच्या बदल्यामध्ये कुठेतरी आम्हाला पोर्ट्स महत्त्वाचे आम्हाला द्या, ॲक्सेस द्या, सैनिकी तळ बांधून द्या. आणि अशा पद्धतीनं चायना हे फक्त श्रीलंकेला नाही तर आफ्रिकेतल्या पण बऱ्याचशा देशांना गंडवते. पण ह्यात मी तुम्हाला एक उदाहरण हे नक्की सांगेन. गेल्या ॲक्च्युली 10 ते 12 वर्षांमध्ये किती प्रोजेक्ट्स श्रीलंकेमध्ये चायनीज पैशाने तयार झालेत हे एक महत्त्वाचं. चायना श्रीलंकेमध्ये 3 एक्सप्रेसवे बांधत आहे. हुवई सेंटर कोलंबोमधलं चायना बांधत आहे. त्याचबरोबर कुठेतरी हंबनटोटाचं पोर्ट असेल, हंबनटोटाचं एअरपोर्ट असेल, दोन्हीही चायना बांधत आहे. कोलंबोचं ॲक्च्युली कुठेतरी सेंटर महत्त्वाचं फ्रेट सेंटर हे चायना बांधत आहे.
त्याचबरोबर बुद्धिस्ट सेंटर, इंटरनॅशनल बुद्धिस्ट सेंटर हे ॲक्च्युली कुठेतरी कॅन्डीमध्ये देखील चायनाच बांधत आहे. चायना जे आत्ता चायनीज स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट श्रीलंकेमध्ये जवळपास 10च्या वरती आत्ता चालू आहेत. या सगळ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट्स कुणाला मिळाले जातात, तर चायना हार्बर कंपनी, चायना ॲक्च्युली स्टेट कॉन्ट्रॅक्ट्स कंपनी, एनर्जी कंपनी, चायना ॲक्च्युली कुठेतरी इंजिनिअरिंग कंपनी, ह्याच सगळ्या कंपन्या या कुठेतरी स्वतःकडे तो पैसा वळवून घेतात आणि परत हा पैसा तिकडे राहतो. ह्याचबरोबर हा स्टेट स्पॉन्सर्ड मनी झाला. ह्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हाँगकाँग आणि चायनामधले इन्व्हेस्टर्स, प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स देखील श्रीलंकेमध्ये ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट करतात. मोठी मोठी हॉटेल्स आज त्यांच्या नावावर आहेत. मग ही सगळी इन्व्हेस्टमेंट करण्याची कारणं काय आहेत, कुठेतरी आपला कंट्रोल श्रीलंकेवर वाढावा यासाठी चायना प्रयत्न करत आहे. आणि राजपक्षे यांनी कुठेतरी या गोष्टीला महत्त्व दिलं. ह्याचं कारण एक वेगळं आहे. राजपक्षे हे ज्यावेळेस आले त्यावेळेस ते सत्तेवर आले आणि मोठ्या प्रमाणात नंतर परत जिंकून आले, कारण त्यांनी कुठेतरी LTTEचा बिमोड केला श्रीलंकेमध्ये. LTTE म्हणजे तमिळ लोकांनी सपोर्ट केलेली ऑर्गनायझेशन, जवळपास 11-12% ॲक्च्युली पॉप्युलेशन तमिळांचं आज श्रीलंकेमध्ये आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात LTTEला सपोर्ट करता एकेकाळी, आणि राजपक्षांनी तो पूर्णपणे मोडून काढला. ह्याच्यामुळे त्यांची पॉप्युलॅरिटी वाढली. पण जसा हा ॲक्च्युली विद्रोह जवळपास संपला त्यानंतर राजपक्षांची पॉप्युलॅरिटी परत कुठेतरी कमी झाली. सिरसेनासारखे लोक जे आधीचे राष्ट्रपती होते ते उदयाला आले, ते कुठेतरी भारताच्या जवळ जाणारे होते का, हा देखील एक प्रश्न आहे. कारण त्यांच्या शेवटच्या 2 वर्षांमध्ये 4 वेळेला ते नवी दिल्लीला येऊन गेले, कुठेतरी इंडियन इन्व्हेस्टमेंट श्रीलंकेमध्ये वाढावी यासाठी प्रयत्न केले, चायनाला काउंटर बॅलन्स करण्यासाठी. पण ह्याच्यानंतर परत राजपक्षे आले. ह्याचं कारण पण महत्त्वाचं आहे. श्रीलंका हा डीपली डिव्हायडेड कंट्री आहे. ह्याच्यामध्ये फक्त 12% तमिळ नसून तर जवळपास 10% मुस्लिम पॉप्युलेशन देखील आहे. ज्यावेळेस तमिळांचा बिमोड केला त्यामुळे कुठेतरी भारताशी नातं श्रीलंकेचं हे प्रॉब्लेमॅटिक आहे. ह्याला बरीच कारणं आहेत, हिस्टॉरिक कारणं आहेत. आपण शांतीसेना पाठवल्यापासून ते तमिळ ॲक्च्युली सपोर्ट आपल्या राज्यांमधला श्रीलंकेच्या ॲक्च्युली बंडखोरांसाठीचा, त्याचबरोबर अनेक नंतरची कारणं ही आपल्याला पॉलिटिकल रिझन्स हे असल्यामुळे कुठेतरी भारताचं आणि श्रीलंकेचं नातं हे कायमच कुठेतरी टोकाचं होतं का. आणि या सगळ्या गोष्टींमुळे राजपक्षांनी चायनाच्या बाजूनी सपोर्ट घेतला का. पण नंतर ज्यावेळेस ते सत्तेत आले त्याचं कारण मात्र वेगळे. यावेळेस मात्र कुठेतरी सिंहली ऑर्गनायझेशन, सिंहली संस्था या मोठ्या पद्धतीनं पुढे आल्या आणि त्यांनी कुठेतरी श्रीलंकन मुस्लिमांचा विरोध करायला सुरुवात केली. एकेकाळी श्रीलंका 1970च्या कालखंडात, 80च्या कालखंडात ही OIC म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजच्या जवळ जाणारी एक देश होता, त्यांचा सपोर्ट करणारा एक देश होता. फार मोठ्या प्रमाणात सिंहली अरब मैत्रीचे करार त्यावेळेस झाले. श्रीलंका आज देखील पाकिस्तानचा जास्त जवळचा मित्र आहे भारतापेक्षा. हे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ज्यावेळेस पाकिस्तानच्या क्रिकेट टीम्सनी ज्यावेळेस सगळ्या देशांनी त्यांच्यामध्ये खेळायचा विरोध केला सिक्युरिटी रिझन्समुळे, श्रीलंका असा देश होता ज्याच्यावर अटॅक होऊनही नंतर तो पहिला देश तिथे जाऊन खेळला. मग या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट जाणवते की कुठेतरी भारताबद्दलचा थोडासा का होणारा द्वेष हा याला कारणीभूत होता का. पण 1970, 80 आणि 90च्या दशकामध्ये एवढी ॲक्च्युली जी प्रेम श्रीलंका आणि अरबांच्या मध्ये झालं होतं ते मात्र गेल्या 10 वर्षात कमी झालं का. तमिळ हे सिंहलींचे मेन शत्रू आहेत. हे एकेकाळी कमी झाल्यानंतर तिकडच्या राजकीय पक्षांनी मुस्लिम हे नवीन शत्रू दाखवायला सुरुवात केली. यामध्ये म्यानमारमध्ये रोहिंग्यांचा बरोबर जे झालेलं गोष्टी होत्या त्याला सपोर्ट करणं, ह्याचबरोबर कुठेतरी कशा प्रकारे मुस्लिम्स किंवा अरबायझेशन आपल्याकडे होतं आहे आणि त्याचा विरोध केला पाहिजे. मग त्यात मदरसा असतील, बुरखा बॅन असतील आणि अशा बऱ्याचशा गोष्टी असतील. ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी या राजपक्षांच्या कालखंडात परत यायला लागल्या त्याच्याच आसपास महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीलंकेमधला जो विद्रोह वाढला त्याच्यामुळे श्रीलंकेमध्ये अतिरेकी कारवाया देखील वाढल्या. इस्लामिक स्टेट नावाच्या ऑर्गनायझेशननी तिथं मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले केले का, तर येस. चर्चमध्ये 200च्या वर लोक मेली एकाच बॉम्बस्फोटात.
या सगळ्यांमुळे सिंहली नॅशनलिझम परत एकदा वरती आली आणि राजपक्षे जिंकून परत ॲक्च्युली पंतप्रधान झाले, त्यांचा भाऊ प्रेसिडेंट झाला. आणि या सगळ्या गोष्टींमुळे श्रीलंकेचं जी दुफळी अंतर्गत माजली होती त्याचा कुठेतरी त्यांना इंटरनॅशनल प्रॉब्लेम देखील द्यायला लागले. म्हणजे कसं, या सगळ्या गोष्टींमुळे UNHCR म्हणजे युनायटेड नेशन्स ह्युमन काउन्सिलमध्ये कुठेतरी श्रीलंकेच्या अगेन्स्ट विधेयक मांडलं गेलं. त्याला फक्त 4च मुस्लिम देशांनी विरोध केला, म्हणजे श्रीलंकेच्या बाजूनी मतदान केलं. बाकीच्या सगळ्या मुस्लिम देशांनी OIC सकट ह्याला सपोर्ट केला आणि श्रीलंकेला ह्याचा जाब विचारला. ह्याच्यानंतर कुठेतरी अरब आणि श्रीलंकेमधले मतभेद वाढायला लागले का? श्रीलंकेकडे होणारा ऑइल सप्लाय, क्रेडिट लाईन्स कमी झाल्या का? तर ही गोष्ट खरी आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधान राष्ट्रपतींनी देखील याबद्दल बऱ्याचशा गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, पण एक स्टॉप अँड गो इनिशिएटिव्ह असं म्हणलं जातं, म्हणजे एक कंटिन्युअस इनिशिएटिव्ह ह्याच्यामध्ये घेतलं गेलं नाही. इंटरनॅशनल रिलेशन्स आणि इंटरनल प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असतात. हे भारताने आत्ता रिसेंटली अरब आणि भारताच्यामध्ये ज्यावेळेस वाद झाले त्यामुळे दाखवून दिलं. आपले पंतप्रधान इंटरनल प्रॉब्लेम्समध्ये काही असो, पण इंटरनॅशनली कसा भारत सर्वांचा मित्र आहे हेच नक्की आपण दाखवत होतो. श्रीलंकेला ते जमलं नाही. अतिशय छोटा देश असल्यामुळे, त्यांची पॉवर पण कमी असल्यामुळे नक्कीच त्यांना हे जमलं नसणार आहे. पण ह्याच्यामुळे ऑइलचा सप्लाय कमी झाला आणि ऑइलचा सप्लाय कमी झाल्यानंतर, त्या क्रेडिट लाईन्स कमी झाल्यानंतर नक्कीच त्यांची इकॉनॉमी ही ॲक्च्युली मोडकळी झाली. याचबरोबर मोठ्या प्रमाणात घेतलेले कर्ज आणि त्या कर्जातनं काहीही निष्पन्न न झाल्यामुळे ते वाया गेलेले पैसे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ह्याच्यामुळे श्रीलंकेतली जनता अजून जास्त भरडली गेली. त्यामुळे डिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी असेल, इन्फ्लेशन असेल, 57-58% फूड प्राइसेस वाढतात काही महिन्यांमध्ये. लोकांचं ॲक्च्युली जगणं मुश्किल होऊन जातं. त्याचबरोबर ऑइल मिळत नाही, म्हणजे लोक ॲक्च्युली इथं पैसे द्यायला तयार आहेत पेट्रोलसाठी, पण 3-3 दिवस लाईनीमध्ये उभं राहायला लागतं. त्यामुळे सगळ्या क्रेडिट लाईन्स बंद झाल्यानंतर, सगळे क्रेडिट एजन्सीनी कमी रेटिंग दिल्यामुळे श्रीलंकेला नवीन लोन्स मिळेना. याच्यामध्ये भारत आणि बाकीच्या देशांनी, बाकीच्या छोट्या देशांनी आणि भारताने मेजर जे थोडीशी मदत ऑफर केली, याच्यामधनं काही दिवस थोडक्यात सांगायचं तर ही ॲक्च्युली इकॉनॉमी तग धरून होती. आणि त्याच्यामुळे वेडासारखे घेतलेले निर्णय, मध्येच कुठेतरी ॲक्च्युली राष्ट्रपतींनी निर्णय घेतला श्रीलंकेच्या की इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स बॅन. त्यामुळे कुठेतरी फूड स्कॅर्सिटी तयार झाली. कोविडमुळे टुरिझम नाही. या अशा सगळ्या गोष्टींमुळे आणि चुकीच्या निर्णयांमुळे श्रीलंकेची आजची परिस्थिती झालेली आहे. आज श्रीलंकेमध्ये कोण पॉवरमध्ये आहे हे सांगता येत नाही. आत्ताचे पंतप्रधान हे श्रीलंकेच्या पॉवरमध्ये असं ते म्हणतात, पण लोक ॲक्च्युली रस्त्यावर आहेत. कुठेतरी मिलिटरी लॉ, मार्शल लॉ, इमर्जन्सी तर ऑलरेडी डिक्लेअर झाली, मार्शल लॉ तयार होईल का, चालू होईल का तिथं हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये भारताने त्याच्यामध्ये स्टेप इन केलं पाहिजे का? तर भारताचा ॲक्च्युली जो हात पोळलेत शांती सेनेच्या कालखंडामध्ये, त्यामुळे भारताने नक्कीच स्टेप इन न केलेलं जास्त चांगलं, आणि हेच भारताने आत्ता केलेलं आहे. वेट अँड वॉच. जोपर्यंत श्रीलंकेमध्ये भारताच्या अनुरूप असं सरकार येत नाही, आणि ते आणण्यासाठी नक्कीच भारत प्रयत्न करेल, पण ते आल्यानंतर जास्त चांगल्या पद्धतीने भारताच्या बरोबर त्यांचे रिलेशन्स कसे प्रस्थापित होतील याकडेच लक्ष दिले. तर श्रीलंका त्यामुळे अतिशय वेगळ्या ठिकाणी जाती आहे. एकेकाळी भारतापेक्षा जास्त GDP पर कॅपिटा, भारतापेक्षा जास्त हॅपीनेस इंडेक्स आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असलेला देश असं लोक म्हणायचे. तो एवढा ॲक्च्युली खालच्या स्तरावर येऊ शकतो का? या सगळ्या ज्या क्रेडिट एजन्सीज आणि सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या खोट्या आणि पोकळ होत्या, हा देखील प्रश्न इथं बऱ्याच लोकांना पडतो. त्यामुळे श्रीलंकेशी प्रस्थापित होणारे नवीन निर्णय ह्याच्यावर भारताने वेट अँड वॉचच प्रतिक्रिया घ्यावी हे मात्र नक्की दिसत आहे. आपल्याला श्रीलंकेच्या प्रॉब्लेमबद्दल काय वाटतं हे आम्हाला जरूर कळवा. आमचं चॅनल असंच बघत राहा. धन्यवाद.